सिया 11 आणि सावकार 11 दोन्ही संघाचा अतिरिक्त खेळाडू समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. तर ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय टीम सिया 11 संघाकडून स्ट्राईकला संदीप कदम आणि नॉन स्ट्राईकला नितीन वांगडे आपल्याला सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तर तेजस कोकरे पहिलं पॉवर प्लेचं षटक गाठत असताना सावकार 11 टीम कडून आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळत आहेत. अगदी चांगले मॅच दोन्ही संघादरम्यान पाहायला मिळेल. पाहिलं तर संदीप आणि त्यांच्या साथीला नितीन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र पहिला चेंडू आहे, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय आणि पहिला चेंडूवरती पहिला मोहरा टिपलाय. क्लीन बोल्ड पाहायला मिळतोय आणि फलंदाज इथे मात्र माघारी जात असताना पाहायला मिळतोय संदीप कदम. झिरोचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती शिकार झाली आहे आणि पहिल्या चेंडूवरती या पठ्ठ्यानं शिकार देखील केली आहे. आज पश्चिम झावलीमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं ॲज अ आयकॉन म्हणून आपण खेळत असताना सध्याच्या घडीला पाहतोय तेजस कोकरे. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र संदीप कदमला झिरोचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेर पाठवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सतीश जांगळे सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये या फलंदाजाचा जोरदार हल्ला बोल पाहायला मिळतो मित्रांनो. परंतु कॅडनेक्स प्रीमियर लीग मध्ये पण त्यांनी काही चांगली फलंदाजी केली आहे. आज खरं तर या मॅच मध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करेल कॅडनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक पहिलं पाहतोय. अगदी सर्व बंधूंची जोडी एका हाफ ट्रॅकर त्याच्यावरती फुल सक्सेसफुल ब्युटिफुल चेंडू सीमा राशे बाहेर गोल करत असताना पहिल्या चेंडूवरती प्रहार. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिला चेंडू खेळलाय, पहिला चेंडू फेस करत असताना मिल गया मौका और लगा दिया यहाँ पर बल्लेबाज ने छक्का. थँक्यू डीजे. नक्कीच तुम्हाला देखील वाजवण्यासाठी संधी देऊया. शेवटचा दिवस आहे. तेजस कोकरे यांच्यावरती मोठा प्रहार मिळाला. सतीश चांगले सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. एका पाठोपाठ आपण पाहिलं तर एक चेंडू डॉट, त्याच्यानंतर त्याच्या अगोदरच्या चेंडूवरती षटकारांनी त्याच्या पहिल्या चेंडूवरती विकेटचं पतन आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळालं. सिया 11 टीम खरं तर 2 मॅच जिंकली आहे आणि ही तिसरी मॅच जिंकून पुढच्या फेरीमध्ये दाखल होईल का संधी आहे आणि या संधीचं सोनं देखील करावं लागेल. परंतु सावकार 11ला देखील ही मॅच महत्त्वाची आहे. अकोट टप्प्याचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचांचे हात अगदी समांतर पाहायला मिळतात आणि इथे मात्र फलंदाज आता मात्र एक गोलंदाज एक्स्ट्रा धाव खर्च करताना आपल्याला पाहायला मिळतात. शेख आणि आता प्रेक्षकांसाठी देखील मेजवानी आहे आयोजक कमिटीच्या माध्यमातून. प्रेक्षकांना विनंती आहे आणि तुमच्या मेजवानी आहे तुमच्यासाठी प्रेक्षकांचं लक्ष वेधतोय. आयोजक कमिटीच्या माध्यमातून खरं तर लकी ड्रॉसाठी बायसायकल ठेवले. तुम्ही मुख्य व्यासपीठावरती या विजय कदम यांच्याशी संपर्क साधा. तर चांगला चेंडू होता. इथे मात्र लोअर फुलटॉस होता. अगदी खोलवरचा चेंडू होता आणि इथे सिंगल धाव धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. सध्याच्या घडीला जयवंत कदम नितीन वांगडे आणि त्यांच्या साथीला सतीश जांगळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. पहिलं पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. अखोट टप्प्याचा चेंडू आला 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 आणि ठोकलाय. नितीन वांगडे सेट ऑन फायर. गोलंदाजाला करत असताना घायल. आता मात्र पहिल्या चेंडूवरती दबदबा आला होता. थँक्यू डीजे. यस, प्रेक्षकांचं मी लक्ष वेधतोय आणि आयोजक कमिटीच्या माध्यमातून आमच्यापर्यंत एक माहिती दिली आणि सूचना देखील आल्या. प्रेक्षकांसाठी एक मेजवानी आहे. लकी ड्रॉ ठेवण्यात आलेला आहे. 25 रुपयांचं कुपन आहे. तुम्ही कुपन फाडा आणि बायसायकल मिळवा.
सायकल आहे प्रेक्षकांसाठी. तुम्ही विजय कदम यांच्याशी संपर्क साधा. 25 रुपयाला एक कुपन आहे, ते कुपन तुम्ही घ्या आणि शेवटी फायनलच्या अगोदर तुम्हाला ते लकी ड्रॉ ओपन केली जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला बायसायकल मिळवण्याची संधी आहे. फक्त 25 रुपयामध्ये आयोजकांशी तुम्ही संपर्क साधा. 25 रुपयाचं कुपन घ्या आणि निश्चितपणे तुम्ही सायकलचा मान मिळवा. लकी ड्रॉ सर्वांसाठी आहे. थँक्यू सो मच. इथे मात्र पहा शेवटचा चेंडू मात्र डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. तर खऱ्या अर्थानं लकी ड्रॉ आयोजक कमिटीच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार. सर्वांसाठी संधी आहे. सर्व खेळाडू असतील, त्याचबरोबर प्रेक्षक वर्ग असतील, त्याचबरोबर आजूबाजूला जे प्रेक्षक आहेत ना, त्या सर्वांना या ठिकाणी संधी आयोजक कमिटीच्या माध्यमातून आहे की आपण इथे यावं आणि दीपक दादा कदम यांच्याशी संपर्क साधा. आज आपल्यासाठी खरं तर या ठिकाणी अगदी स्पोर्ट्स सायकल आपल्याला या कुपनच्या माध्यमातून संध्याकाळी लकी ड्रॉच्या माध्यमातून मिळणार आहे. लकी ड्रॉ कुपन अगदी 25 रुपयेमध्ये आपल्याला इथे या ठिकाणी आपलं भविष्य आजमायचं असेल ना, तर या ठिकाणी येऊन आपण सर्वांनी या ठिकाणी कॅडलेक्स प्रीमियर लीगचे दीपक दादा यांच्याशी संपर्क साधा आणि त्यांच्याकडून तिकीट्स तुम्ही नक्कीच खरेदी करा. सेकंड स्पेल टाकण्यासाठी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील आशुतोष धर्म अधिकारी. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील. सिया 11 सध्याच्या घडीला आपण पाहतोय. संघाची धावसंख्या 14 धावा, 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आशुतोष धर्म अधिकारी सतीश जांगळे यांच्या अगेन्स्ट गोलंदाजी टाकताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक आहे. दुसऱ्या षटकातील हा पहिला चेंडू फेस करतील सतीश जांगळे. खरं तर बोरणे केळवली गावचा हा खेळाडू आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. त्याची बॅट देखील तळपणं गरजेचं आहे. त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर गोलंदाज या ठिकाणी धर्म अधिकारी आपल्याला पाहायला मिळतात. अख्खूट टाप्याचा चेंडू आहे, पेस आहे, गती आहे, लाईन आहे, लेंथ आहे, वेग आहे, सर्व काही या चेंडूच्या पाठीमागे आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याचाच अर्थ फलंदाजाला बीट केलाय आणि सुपर हिट झालाय. गोलंदाज पाहिलं तर आपण पाहतोय सध्याच्या घडीला आशुतोष धर्म अधिकारी आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. प्रेक्षकांना विनंती असेल की जर तुम्हाला कुपन फाडायचं असेल तर 25 रुपये घेऊन या आणि विजय कदम यांच्याशी संपर्क साधा. 25 रुपयामध्ये सायकल मिळवा असा लकी ड्रॉ मात्र आयोजकांच्या माध्यमातून इथे ठेवण्यात आलेला आहे. मुख्य व्यासपीठावरती आता कुपनची देण्याची सुरुवात देखील केलेली आहे आणि विजय कदम यांच्याशी तुम्ही संपर्क साधा. 25 रुपयामध्ये सायकल मिळवा. सर्व प्रेक्षकांसाठी, सर्व खेळाडूंसाठी ही संधी उपलब्ध झालेली आहे. त्या मेजवानीचा संपूर्ण क्रिकेट रसिकांनी फायदा घ्यावा हीच आम्ही विनंती करतोय. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर जाऊया पुन्हा एकदा मॅच दिशेने, जिथे आपण पाहतोय धर्म अधिकारी गोलंदाजी ट्रॅकवरती रिवर्स फटका खेळण्याचा प्रयत्न आहे, परंतु बॉल मात्र निघून चालला. एसटी रक्षक सतीश देटे यांच्या हातामध्ये डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. नितीन वांगडे हे देखील नाव क्रिकेटच्या पटलावरती सातत्यपूर्ण घेतलं जातं आणि नितीन वांगडेलाही ते मात्र आता थांबून चालणार नाहीये, कारण की इथून पुढे धावांचा वेग वाढवायचा असेल ना, तर रस्त्यावरती गाडी तुम्हाला वेगाने आहे ते मात्र चालवावी लागेल. इथे मात्र अगदी चांगला चेंडू आहे. वाईट सांगतायत पंच आमच्याकडे वळतायत आणि अगदी रखरखत्या उन्हामध्ये आपण कालपासून पाहिलं तर अगदी हे पूर्ण पंचांचं पॅनल आहे, अगदी शिस्तबद्ध पॅनल आहे. मैदानाच्या आतमध्ये हे अगदी कामगिरी करताना चांगल्या पद्धतीचं काम करताना आपल्याला सध्याच्या स्थितीला पाहायला मिळत आहेत. धर्माधिकारी गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो. अख्खूट टप्प्याचा चेंडू, वा भाई वा, लांब लांब लांबच लांब दूरवरती ठोकलाय. जावा चेंडू घेऊन या, सांगितलंय नितीन वांगडेला. आता मात्र मी थांबणार नाहीये, आता मात्र माझी गाडी सुसाट चालली आहे आणि इथे मात्र हा ठोकलाय षटकार. थँक्यू डेझे. त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती मान्यवरांची आता गर्दी पाहायला मिळते. दुपारच्या सत्रामध्ये एकीव गावचे सुपुत्र आदरणीय श्री लक्ष्मण दादा कदम आणि त्याचबरोबर राम कदम साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले. आलेल्या पाहुण्यांचं अगदी षटकाराने देखील स्वागत केलंय. थँक्यू सो मच. आलेल्या अतिथी कक्षामध्ये आपण पाहतोय सर्वच मान्यवरांना दिलेली मानवंदना आणि नितीन वांगडेच्या बॅट मधून आता मात्र दुसरा क्रॅकिंग षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. काय फलंदाजी चालली आहे. धर्माधिकारी या गोलंदाजांवरती 2 मोठे हल्ले या ठिकाणी या वाघाने मात्र या ठिकाणी हल्ले केलेत, परंतु तिथे मात्र धर्माधिकारी देखील कमी नाही आहे. त्याच्याकडे देखील क्षमता आहे, त्यांच्याकडे देखील कॅपॅसिटी आहे, ॲबिलिटी आहे. येणाऱ्या पुढच्या चेंडूमध्ये नक्कीच वेगळं काहीतरी आपल्याला घडताना पाहायला मिळेल.
जिथे आपण पाहतोय धर्म अधिकारी विपक्ष आपण पाहिला तर नितीन वांगडे यांच्यामध्ये मैदानाच्या आतमध्ये जरूर बॅटल रंगलाय, परंतु इथे मात्र कोण कोणावरती पडलं भारी. अजून एक चांगला फटका आहे, कॅचची संधी आहे. मी म्हटलं होतं की चुकी आणि चुकी केली आहे, कारण की इथे आपण पाहिलं तर धर्म अधिकारी देखील कमी नाही आहे. त्यांनी देखील हा नितीन वांगडेचा काठा दूर करण्यामध्ये यश मिळवलं होतं, परंतु क्षेत्ररक्षकानं ते नमवलंय. आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहिलं तर 2 षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या 23-23 एक गडीच्या मोबदल्यामध्ये आपल्याला सध्याच्या घडीला पाहायला मिळते. तर सॉरी क्षमा असावी, संघाची धावसंख्या 29 धावा. धावफलकावरती सध्याच्या घडीला आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी नक्कीच आपल्याला या ठिकाणी गोलंदाज संजू भगत गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतील. अकोट टप्प्याचा चेंडू सफल झाले, त्यानंतर टप्प्यामध्ये कार्यक्रम केलाय आणि पठ्ठ्यानं अजून एक नितीन वांगडेच्या बॅट मधून लांब आणि स्ट्रॉंग षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. थँक्यू. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार पाहायला मिळतोय. अजून एक, वा 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 वा, काय फटका खेळाय. चेंडू मात्र निघून चाललाय दूर दूर दूर. नितीन वांगडे सेट ऑन फायर. काय फटका आहे. धन्यवाद धन्यवाद. इथे मात्र नितीन वांगडे थांबायला तयार नाहीये. या नितीन वांगडेला थांबवलं होतं मी म्हणेन. शेवटच्या बॉलवरती क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि या चुकीचा भृदंड 2 चेंडूंवरती 2 मोठे ब्लास्ट पाहायला मिळालेत. इथे मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू पंचदंडित घोषित करतात. इथे नो बॉल पाहायला मिळतोय आणि पुढील चेंडू असेल फ्री हिट चा चेंडू. डोळे उघडे ठेवा आणि पुढील चेंडू पहा अगदी फ्री हिटचा. या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज आपण सध्याच्या घडीला संजू भगत चुकी करतोय आणि या चुकीचा भुर्दंड या नेक्स्ट बॉल वरती काय पाहायला मिळेल. इथे मात्र चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय. टी फॉर टॅग. जसं तसं उत्तर मैदानाच्या आतमध्ये संजू देखील कमी नाहीये. हम भी किसी से कम नहीं है. तुम 2 छक्के लगा सकते तो हम 1 चेंडू देखील डॉट निकाल सकता है. आज गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर संजू भगत देखील चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. वा भाई वा. अजून एक चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंच आमच्याकडे सांगतायत की व्हाईट बॉल. एक अवांतर धाव धावफलकावरती सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी एक महत्वाची मॅच आहे. सिया 11 2 मॅच जिंकलाय, तर सावकर 11 सध्याच्या घडीला आपण पाहिलं तर विजयाच्या शोधामध्ये आहे. 1 मॅच जिंकलाय आणि सावकर 11 देखील ही मॅच जिंकण्यासाठी नक्कीच प्रयत्न करणार आहे. असं म्हटलं जातं ना की क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. कधी कुठे कधी कसा बदलेल ते सांगू शकत नाहीये. ज्याप्रमाणे रंग बदलणारा सरडा जसा रंग बदलत असतो, तसा क्रिकेटचा खेळ देखील प्रत्येक चेंडूवरती आपल्याला काही ना काहीतरी शिकवून देत असताना आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज आपण पाहतोय भगत निघालाय. पुन्हा एकदा चांगला फटका आहे. तिथे मात्र आपण समोरच्या दिशेला खेळाय. एक सिंगल आली आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण बंबळ झालाय, तोपर्यंत एकाच धावेवरती थांबावं लागतंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. सतीश चांगले आणि त्यांच्या साथीला नितीन वांगडे या सध्याच्या घडीला आपण पाहतोय. संघाचं धावफलक झाले 45 धावा. 2.5 चेंडूंचा खेळ झालाय. 1 चेंडू बॅलन्स आहे. शेवटच्या या तिसऱ्या षटकातला आपल्याला पाहायला मिळेल. लोअर फुल टॉस, त्याच्यावरती प्रहार, ऑट कॅच इथे पाहायला मिळतोय. परंतु इथे मात्र काय घडतंय, नक्कीच इथं चेक केलं जाईल का? कारण थर्ड अंपायर दिलाय पंचांनी. नक्कीच आपण चेक करणार आहोत. इथे मात्र आता
काय करताय, विकेट आहे का षटकार आहे हे देखील पाहावं लागेल. तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्याचबरोबर मुख्य व्यासपीठावरती ज्यांचं आगमन झालेलं आहे, एकेव गावचे ग्रामस्थ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री अशोकदादा कदम साहेब यांचं देखील या मुख्य व्यासपीठावरती आगमन झालेलं आहे. त्यांचं आम्ही कॅडेनेक्स प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत करीत आहोत. वेलकम सर, आपण आलात, या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानतोय. अगदी मैदानाच्या आतमध्ये षटकार आहे की चौकार आहे हे तिसरे पंच आमचे निश्चितपणे पाहणी करतायत. दूध का दूध, पाणी का पाणी, अन्याय कोणत्याही टीमवरती होणार नाही याची दक्षता घेतली जाईल. मैदानाच्या आतमध्ये फिल्डिंग सजावून घ्या, पण निर्णय तुमच्यापर्यंत देण्यात येईल. दोन्ही पंच बॅट्समन तुम्ही बॅटिंगची तयारी करा, फिल्डिंग सजावून घ्या, तुमच्यापर्यंत निर्णय पोहोचवला जाईल याची नोंद घ्या. दूध का दूध और पाणी का पाणी, कोणत्याही टीमवरती अन्याय केला जाणार नाही याची नोंद घ्या. आणि आता प्रेक्षकांना विनंती असेल की लकी ड्रॉ साठी सायकल ठेवण्यात आलेली आहे आणि आता लकी ड्रॉचे कुपन मात्र आता ओपन झालेले आहेत. मुख्य व्यासपीठावरती आता प्रेक्षकांची देखील गर्दी झालेली आहे. यस, आणि विकेटचं पतन आलेलं आहे, परंतु प्रेक्षकांची गर्दी आता पाहायला मिळते. कुपन घेण्यासाठी देखील बहुसंख्येने जमलेले आहे. दीपक कदम आणि विजय कदम यांच्याकडे कुपन घेण्यात येत आहेत. सर्वांना विनंती करेन, जर तुम्हाला कुपन घ्यायचे असेल तर कुपनसाठी संपर्क साधा. वोल्ट कमेंट्री बॉक्स. थँक्यू सो मच. विकेटचं पतन नितीन वांगडे यांचा फटका थोडासा फसलाय, बाउंड्री लाईन वरती अगदी कॅच कंप्लीट केलाय चांगला. या ठिकाणी आपण पाहिलं तर आशुतोष धर्म अधिकारीने स्वतःला सावरलं, स्वतःवरती कंट्रोल केला. कंट्रोल केल्यानंतर कॅच पकडली आणि आता मात्र मोठा धक्का, मोठा गडी बाद झालाय. नितीन वांगडे बॅक टू पोलिंग डगआउटच्या दिशेला आपल्याला पाहायला मिळाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. अजय केरेकर मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. शेवटचं शतक आपण पाहिलं तर सतीश देटे यांच्या खांद्यावरती नक्कीच पाहायला मिळते. 45 धावा झाल्यात. अजूनही 6 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. सतीश जांगळे लोअर फुल टॉस इथे मात्र पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी या ठिकाणी आपण पाहायला मिळते. सतीश देटे आपण पाहतोय ॲज आयकॉन म्हणून या सावकार 11 टीम मधून खेळताना पाहायला मिळतात. सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी, चांगली गोलंदाजी राहिली आहे, परंतु या सत्रामध्ये आता शेवटचे 5 चेंडू याच पद्धतीचे डॉट टाकावे लागतील, तेव्हा सावकार 11 कुठेतरी कमी धावांपर्यंत रोखू शकेल. इथे मात्र फटका चांगला आहे. फटक्यामध्ये आहे ताकद, नसाकत. चेंडू मात्र जाईल सीमारेषे पार. धावा मिळतील त्या. वचन आपल्याला पाहायला मिळते. 6 धावा. सतीश जांगळे फसवलंय. चेंडू हवेमध्ये आहे. पाठीमागे स्टँडच्या पाठीमागे झेल टिपला गेलाय आणि फलंदाज सतीश ने इथे मात्र सतीशचा काठा दूर केलाय. सतीश देटे, सतीश जांगळे बॅट्समन आपण माघारी जाताना पाहायला मिळतात आणि फलंदाज बाद झालाय. 51 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळते. त्यानंतरची मॅच असेल शंभू 11 धावली आणि सह्याद्री सुपरस्टार. दोन्ही संघाचे संघनायक आपण रेडी राहायचं. यानंतर आपण लगेच टॉस करणार आहोत. 3 चेंडू टाकल्यानंतर आपला लगेच टॉस केला जाईल याची नोंद घ्या. अजून 3 चेंडूंचा खेळ बॅलन्स आहे. सध्याच्या घडीला 51 धावा. धावांमध्ये लगाम लावला. या 3 चेंडूंवरती जर का 2 षटकार आले तर कदाचित इथे मोठी धावसंख्या उभी करताना पाहायला मिळेल. या क्रीडांगणावरती 50-60 धावा आरामशीर सकाळपासून पाहतोय चेस होताना पाहायला मिळतात. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर आकाश सामंतराय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. फटका चांगला आहे. स्टेट ड्राईव्ह फटका आहे. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल धाव. किरण त्या ठिकाणी आहेत. कुठली चुकी नाहीये आणि एकाच धावेवरती सध्याच्या घडीला थांबवलंय. अप्रतिम षटक या ठिकाणी सतीश दादा याचा आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकामध्ये एक षटकार जरूर आला, परंतु स्वतःवरती कंट्रोल, नियंत्रण या गोलंदाजीवरती सर्व काही आपल्याला पाहायला मिळतंय.
शेवटचा चेंडू आहे, पाठीमागे खेळलाय, चेंडू ऐकणारी नाहीये, चेंडू चाललाय टन टन सीमारेषे पार, मिळतील धावा 4. येतोय इथे हा सिया 11च्या फलंदाज बॅट मधून, इथे मात्र चौकार पाहायला मिळतोय. 56 धावा, 56 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहतोय. शेवटचा चेंडू बॅलन्स आहे आणि शेवटच्या चेंडूवरती आता मात्र काय घडेल, काय बिघडेल पाहूया. हा देखील चांगला फटका आहे, पुन्हा एकदा चेंडू पाठीमागे चाललाय परंतु ऐकणारी नाही. आउटफील्ड खूप फास्ट आहे, चेंडू मात्र निघून जातोय सीमा रेषेकडे, तिथे क्षेत्ररक्षण झालंय. अप्रतिम एक्सिलेंट एफर्ट साकवले आहेत आणि तिथे मात्र 2 धावा पूर्ण करत असताना तिसरीचा प्रयत्न केला जाईल का, आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज OUT आउट. 2 धावा धावफलकावरती सध्याच्या घडीला पाहतोय. संघाची धावसंख्या टोटल झाली आहे 3 धावा धावफलकावरती झाल्यात सध्याच्या घडीला. 56 धावा झाल्यात आणि 57. एकोणसाठ धावा झाल्यात आणि 60 धावांचं लक्ष उभं केलंय. थँक्यू सो मच. आणि आता इथून पुढे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करूया टॉस. 2 टीमच्या दरम्यान शंभू 11 धावली त्यांच्या विरुद्ध सह्याद्री सुपरस्टार, या 2 टीमच्या दरम्यान आपण टॉस करूया. आणि टॉस करण्यासाठी विनंती करूया एकीव गावचे सामाजिक कार्यकर्ते आदरणीय श्री अशोकदादा कदम आणि त्याचबरोबर लक्ष्मणदादा कदम यांना मी विनंती करेन की आपण या. आपल्या शुभ हस्ते आम्ही कॉइन स्पिन करत आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन शंभू 11 धावली टीमचे कॅप्टन आणि सह्याद्री सुपरस्टार या टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहा. आपल्या 2 टीमच्या दरम्यान टॉस करत आहोत. चला मैदानाच्या आतमध्ये CI 11 टीम आपण लगोलग क्षेत्ररक्षण सजावून घ्या. वेळ जास्तीचा घेऊ नका. बॅट्समन पाठवायचे आहेत. सह्याद्री सुपरस्टार या टीमच्या कॅप्टनला विनंती करेन आपण लवकरात या. वेळ जास्तीचा घेऊ नका मित्रांनो. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय, खेळताय. कॅडेनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 चा दैदिप्यमान सोहळा डे क्रमांक 2 शेवटचा दिवस आणि अंतिम दिवस तुम्हाला पाहायला मिळतोय. चला टॉससाठी या. कदम साहेब आपण या टॉससाठी या. लक्ष्मणदादा कदम आणि त्याचबरोबर अंकुशदादा कदम यांनाही विनंती करेन आपणही जॉईन व्हा. अशोक कदम आपल्यालाही विनंती करेन आपण या टॉससाठी. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा कॉइन स्पिन करत आहोत, याची नोंद घ्या. त्याचबरोबर आदरणीय श्री अंकुशदादा कदम यांचं कॅडेनेक्स प्रीमियर लीग 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहेत. A1 क्रिकेट क्लब टीमच्या पाठीमागे खऱ्या अर्थानं खंबीरपणे उभं राहणारं नेतृत्व, अर्थातच दादांचं आगमन देखील झालेलं आहे. कॉइन स्पिन आम्ही करत आहोत. कॉल कोण देणार? अर्थातच सह्याद्री सुपरस्टार या टीमचे कॅप्टन कॉल करतील. कॉइन स्पिन विजय सपकाळ कॉल करतील. कॉइन हवेमध्ये आपण स्पिन करूया. कॉइन हवेमध्येच असताना हेड असा कॉल केला आणि टॉस जिंकला सह्याद्री सुपरस्टार या टीमने. शेवटची लीग फॉर्मॅटमधील मॅच खेळत आहे. 3 मॅच खेळल्यात, एकच मॅच जिंकलाय. पॉईंट टेबल 2 आहे. परंतु खऱ्या अर्थानं बाय चान्स तुम्ही हा सामना जिंकला तर रनिंग रेसमध्ये तुम्हाला यावं लागेल. चान्स असतील 99% अजूनही म्हणता येणार नाहीये. परंतु खरं तर टॉस जिंकला निर्णय काय असेल? बॅटिंग करायची. शेवटची लीग खेळत आहे फॉर्मॅटमधील आणि कसं वाटतं ही स्पर्धा खेळत असताना? ॲक्च्युली परफॉर्मन्स वाईज तर खूप घाणेरड आहे. बाकी नियोजन आयोजन चांगलंच आहे, काय वाद नाही. पुढील लीगची पुढील वर्षाची उत्सुकता लागले? हो नक्कीच नक्कीच. थँक्यू सो मच. निवृत्ती शिंदे सर, खरं तर तुम्ही देखील या लीगमधील शेवटचा सामना खेळत आहे. 3 मॅचेस गमावलेल्या आहेत. पॉईंट टेबल खुलं करण्याचा प्रयत्न असेल? नक्कीच आम्ही पॉईंट टेबल्स फॉलो करण्याचा प्रयत्न करू. फिल्डिंग करायचं आहे, किती धावांपर्यंत थांबू शकाल? असं काय टार्गेट नसणार आहे, कारण की आमची पाहिली तर सध्याच्या घडीला गोलंदाजी खूप मागणी ठरते. परंतु कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा नक्कीच प्रयत्न करून आज नवीन गोलंदाजांना या ठिकाणी नक्कीच चान्स देण्याचं नक्कीच काम असेल. अगदी बरोबर आहे. संधी उपलब्ध तुम्ही करणार आहात. तुम्हाला देखील खूप सारे शुभेच्छा. परंतु पुढील वर्षाची उत्सुकता लागली का या स्पर्धेची? खरं तर कॅडेनेक्स प्रीमियर लीगचं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि कमिटीनं जी घेतलेली मेहनत आहे ती खूप सुंदर, अतिशय चांगली पाहायला मिळते. खरंच ह्या वर्षी अतिशय सुंदर असं नियोजन आहे. पण पुढल्या वर्षी मी नक्कीच सांगेन की याच्यापेक्षा अजून काही वेगळं करता येईल का, हे देखील आपण आयोजक कमिटीच्या माध्यमातून आणि त्यांना देखील एक संदेश देऊया आणि याच्यापेक्षा पुढच्या वर्षी अजून एक चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून यावी आणि आपल्यासारख्या सर्वच खेळाडूंना एकत्र करण्याची संधी आणि प्लॅटफॉर्म दिला आहे, तर त्यांचं मनापासून खूप खूप कौतुक मानूयात.
थँक्यू सो मच. खूप चांगलं मनोगत व्यक्त केलेलं आहे निवृत्ती सरांनी. थँक्यू सो मच. जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये आवाज ऐकूया विनोदजी जाधव सर यांचा. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. तर नक्कीच आपण पाहतोय धाबा जमवायच्या आहेत त्या 60 रन्स आपण पाहतोय. षटक क्रमांक पहिलं आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाज आकाश सामंतराय याच्या माध्यमातून आपण पाहतोय पहिले 2 चेंडू डॉट आलेत. नेक्स्ट बॉल अगदी फाटका चांगला खेळतोय. सीमारेषेला भेदून छेदून जातोय. चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाबा आल्या. 4 धावा संख्येनुसार आपण जर पाहिलं तर धावफलकामध्ये धावायला सुरुवात झाली आहे. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि धावा झाल्यात त्या मात्र 4 धाबा. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि जबरदस्त एफर्ट, जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. त्याचबरोबर थँक्यू सो मच. लेग्स बॉल इथे मात्र आणखीन मिसफील्ड पाहायला मिळते. एक सिंगलच्या माध्यमातून धावा झाल्यात त्या मात्र 5 रन्स. चेक. त्याचबरोबर खऱ्या अर्थानं कार्डनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये संपूर्ण टीमला ज्यांच्या माध्यमातून किट स्पॉन्सरशिप केलेली आहे विभा स्पोर्टचे सर्वेसर्वा आदरणीय श्री कल्पेश दादा देवरे यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आपण करूया टाळ्यांच्या गजरामध्ये मुख्य व्यासपीठावरती सहर्ष स्वागत. वेलकम दादा, आपण आलात. या स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आम्ही तुमचा मनपूर्वक आभार मानतोय. आपल्या माध्यमातून या संपूर्ण स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थानं संपूर्ण किट देखील सौजन्य लाभलं त्याबद्दल आम्ही विभा स्पोर्टचे सर्वेसर्वा कल्पेश दादा यांचं मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून सहर्ष स्वागत करीत आहोत. थँक्यू. धाबा झाले त्या 5 धाबा झाले धावफलकावरती आणि आपण जर पाहिलं तर आतापर्यंत आपण पाहतोय पहिलं षटक मार्गक्रमण जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. विस्फोटक बॅटिंग केले पहिल्या सत्रामध्ये. तर निश्चितच आपण पाहतोय एक सिंगल दुसरीचा प्रयत्न आणि आपण जर पाहिल्या तर इथे मात्र आपण पाहतोय 2 धाबा इथे मात्र ऍड केल्या जातील आणि चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत धाबा झालेत त्या मात्र 7 धाबा 7 रन्स स्कोर कार्ड वरती 7 रन्स आपण पाहतोय धावफलकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. इथे मात्र आपण पाहतोय अगदी चांगली गोलंदाजी एंड ऑफ दी फर्स्ट ओव्हर आणि पहिल्या षटकाच्या सांगतीनंतर धाबा झाल्या त्या मात्र 7 धाबा 7 रन्स. अगदी जबरदस्त फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये. सिया 11 आणि सावकर 11 यांच्या दरम्यान आपण पाहतोय धाबा झाल्यात त्या 59. 4 विकेटचं पतन मैदानाच्या आतमध्ये. तर निश्चितच आपण पाहतोय कॅडनॅक्स प्रीमियर लीगच्या माध्यमातून आपण पाहू शकाल आपले विलासजी कदम साहेब यांची सुकन्या अर्थातच विरोही अर्थातच आपल्या घरच्या परीला गोड राजकन्येला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुझे आयुष्य फुलासारखे भरलेलं आणि आनंदी राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना. विलास भाऊंच्या लाडक्या बाळाला अर्थातच विरोहीला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा. देवाकडे प्रार्थना आहे उत्तम आरोग्य सुख आणि यश मिळो. अर्थात तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट येऊ आणि विलास भाऊंच्या आयुष्यातील मौल्यवान भेट म्हणजे त्यांची सुकन्या अर्थातच विरोही विलास कदम हिला जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा आपल्या आयोजन कमिटीच्या वतीनं. आणि आज जागतिक महिला दिवस देखील आहे.
जागतिक महिला दिनाच्या देखील खूप खूप शुभेच्छा. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये आणि तब्बल धाबा झालेत त्या या षटकांशी आपण पाहिल्या तर 13 धाबा 13 रन्स आपण पाहू शकाल. 13 धावसंख्या आले धावफलकावरती. विस्फोटक बॅटिंग जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेटचं क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. 60 धाब्यांचं लक्ष्य कंप्लीट करायचंय. मॅच आपण पाहतोय ते मात्र जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये. सिंह आणि सावकार 11 यांच्या माध्यमातून आणखीन एक बिग फटका पाहायला मिळतोय. धाबा झाले ते धावफलकावरती 19 धाबा. लकी ड्रॉ सायकलसाठी 25 रुपयामध्ये फक्त कुपन आहे. कॅडनेक्स प्रीमियर लीगमध्ये खेळाडू असू द्या किंवा प्रेक्षक असू द्या, समालोचक असू द्या, पंच असू द्या, लाईव्ह वाले आमचे कमिटी असू द्या, पॅनल असू द्या, प्रत्येकाला 25 रुपयामध्ये संधी आहे. लकी ड्रॉची सायकल आहे, याची दखल घ्या. 19 धावा आपण पाहतोय. सतीश देटे सचिन माने जोडी मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक बॅटिंग करताना आपण पाहतोय. 6 चेंडू 17 धावसंख्येवरती सतीश देटे बॅटिंग करतोय. फुल टॉस वरती आक्रमण केलंय. चेंडू थांबणार नाहीये. फुल टॉल वसूल केलाय. या चेंडूवरती देखील आल्यात लगातार 3 चेंडू 3 षटकार. विजयजी सीताराम कदम यांच्या माध्यमातून आपण पाहतोय 300 रुपयांचं कॅश प्राइज आहे. नाव नोट करून घ्या. सतीश देटे अगदी चांगली बॅटिंग करतोय. 7 चेंडू 23 धावसंख्येवरती खेळतोय. 3 षटकार 1 चौकार. 328 फूटच्या स्ट्राईक रेटनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. ठीक. त्याचबरोबर एक मुख्य व्यासपीठावरती आम्ही सन्मान करत आहोत. निश्चितपणे आलेल्या सर्व मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय आणि एक ओव्हर समाप्त झाल्यानंतर आपण उपस्थित मान्यवरांचा यथोचित मान सन्मान देखील करणार आहोत. उलटू कॉमेंट्री बॉक्स. 25 धाबा 1.3 चेंडू आपण पाहतोय. बॅटिंग करतोय सतीश देटे. गोलंदाजी करतोय योगेश केरेकर. अगदी चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस कट काढण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. जबरदस्त बॅटल मात्र रंगलंय. चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी आपण पाहू शकाल आलाय तो चौकार आणि चौकाराची धावफलकावरती धाबा झाल्यात त्या 29 धाबा. सतीश देटे ऑन द फायर. 8 चेंडू 27 अगदी 337च्या स्ट्राईक रेटनं खेळतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये आपण पाहतोय. जबरदस्त एफर्ट. धाबा झालेत त्या 29 रन. 60 धाब्यांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 8 चेंडू 27 धाबा अगदी आपण पाहतोय. आणि त्याच्यानंतर आपण पाहतोय अगदी 14 चेंडू 31 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. विस्फोटक बॅटिंग मैदानामध्ये आपण पाहतोय. फुल टॉल वसूल केलाय. जबरदस्त एफर्ट. सतीश देटे ऑन द फायर. धाबा झाले त्या 33 वैयक्तिक आणि 35 धावसंख्या झाली ती मात्र अगदी सावकर 11 संघाची. 1.5 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. जबरदस्त बॅटिंग करतोय सतीश देटे ऑन द फायर. 9 चेंडू 33 धाबा. क्या बात आहे. जबरदस्त बॅटिंग करतोय. अगदी 4 षटकार 2 चौकार. सतीश देटे नाव इथे मात्र गाजत आहे. 9 चेंडू 33 धाबा. 33 रन 9 बॉल्स. अगदी वेफट दाखवलाय. 11 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धाबा झाल्या त्या 35 सावकर 11 संघाच्या. अगदी जबरदस्त बॅटिंग. पुन्हा फुल टॉस. या वेळेला देखील फुल टॉल वसूल केलाय. धावा झाले ते मात्र 41. 2 षटकांची सांगता 41 रन्स आणि 10 चेंडू 39 वरती करतोय सतीश देटे आणि एका षटकामध्ये तब्बल धावा जमवल्या 34 रन्स. अगदी विस्फोटक बॅटिंग महागडा ठरलाय योगेश केरेकर. थँक्यू सो मच. आणि मुख्य व्यासपीठावरती आता काही सन्मान आपण करत आहोत. खऱ्या अर्थानं कॅडेनेक्स प्रीमियर लीग 2026 पर्व क्रमांक 1 मध्ये 10 संघ खेळतात आणि 10 संघांसाठी ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण किट सौजन्य लाभलेलं आहे. विवा स्पोर्टचे सर्व आदरणीय श्री कल्पेश दादा देवरे साहेब यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत आणि त्यांचा माफ करा कल्पेश दादा देवरे साहेब यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन रामदादा कदम साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही हा सन्मान करत आहोत. दादांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे.
मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या या व्यक्तिमत्वासाठी. कॅडेनेक्स प्रीमियर लीग 2026 मध्ये 10 संघ खेळत आहेत आणि 10 संघांना ज्यांच्या माध्यमातून किट स्पॉन्सरशिप केलेलं आहे संपूर्ण ते असं गोड व्यक्तिमत्व दोस्तीच्या दुनियेतील राजा माणूस विवा स्पोर्टचे सर्वेसर्वा आदरणीय श्री कल्पेश दादा देवरे साहेबांचा मुख्य व्यासपीठावरती होत आहे शुभ सन्मान. कॅडेनेक्स प्रीमियर लीग आयोजक कमिटीच्या माध्यमातून आपल्या आभार मानत आहोत आम्ही. आपलं असंच सहकार्य आमच्यावरती राहू द्या आणि कॅडेनेक्स प्रीमियर लीग वरती आपलं दादा पुनर्ष एकदा मनाच्या अंतकरणातून हार्दिक स्वागत आणि धन्यवाद मानतो. थँक्यू. तर 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती मात्र 19 धाब्यांची गरज. 12 चेंडू 19 धाबा, 19 धाबा 12 चेंडू. अगदी मॅच रफ अँड टफची. एका षटकामध्ये खेळ बदललाय. सचिन माने आता सेकंडवरती, सतीश देठे 9 सेकंडवरती 10 चेंडू 39 धाबा मैदानाच्या आतमध्ये. भिडत करताना आपण पाहतो. यानंतर शंभू 11 धावली आणि सह्याद्री सुपरस्टार यांच्या दरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळते आहे. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू 19 धाबा. षटक क्रमांक 3 नितीन शिंदे यांच्या माध्यमातून हाताळला जाईल. 11 चेंडू आणि 19 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त कामगिरी. यावेळेस आणखीन एक डॉट चेंडू पाहायला मिळतोय का पाहायचे काय घडते. पंच तत्पर आहेत. अगदी आपण पाहतोय एक सिंगल धाव घेतली जाईल. सिंगलच्या मदतीने धावा झालेत त्या 42 धावा 42 रन्स. आता चेंडू शिल्लक असतील ते मात्र 10 चेंडू 18 धाव्यांची गरज सावकर 11 संघाला जिंकण्यासाठी. सतीश देठेनं अगदी चांगली किमया केली, चांगली कामगिरी केली आहे. दुसऱ्या बाजूला सचिन माने अगदी चांगली कामगिरी करताना 4 चेंडू आणि 2 धावसंख्येवरती खेळतोय. अगदी वाईल्ड चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. अतिरिक्त एक धाबा झाले त्या 43 43 रन्स आपण पाहतोय स्कोर कार्डवरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. 43 धाबा 43 रन्स. अगदी आपण पाहतोय डॉट चेंडूंची अपेक्षा होती परंतु इथे मात्र जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते आहे. चांगल्या इथे मात्र अपील करण्याचा प्रयत्न दोन्ही पंच तत्पर आहेत. चला वेळ कमी आपल्याकडे, प्लीज कोऑपरेट करा. इथे आपण पाहतोय डॉट चेंडू 43 रन्स आपण पाहू शकाल. युनिक लाईव्हची आपण पाहतोय चर्चा सुरू झाली आहे. अगदी कमी वेळेमध्ये अतिप्रसिद्धी प्राप्त केले कृष्णा देवरे टीम. अगदी स्कोर अपडेटिंग ग्रुप पॉईंट आपण पॉईंट टेबल पाहू शकाल. स्ट्राईक रेट आपल्याला पाहायला मिळेल. अगदी परिपूर्ण असं आपलं सातारा जिल्ह्यातील सुपुत्र आपली लाईव्ह आणि युनिक लाईव्ह अगदी टॉपमध्ये आपल्याला पाहायला मिळते आहे आणि अगदी यशाच्या शिखरावरती जाताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पुढे येऊन फुल टॉस घेतलाय. जबरदस्त बॅटिंग. धावा झाले त्या 49. एकही विकेटचं पतन नाही आहे. 12 चेंडू 45 वेळी खेळतोय. आपल्या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक होईल काय, आपल्या कॅडेनेक्स प्रीमियर लीग मधील पहिलं अर्धशतक येईल काय हे देखील पाहणं गरजेचं असेल. सतीश देठे 12 चेंडू 45 धाबा वरती खेळतोय आणि संघाला जिंकण्यासाठी हव्यात 8 चेंडू मध्ये 11 धाबा. 8 चेंडू 11 धाबा 11 धाबा 8 चेंडू. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 12 चेंडूंमध्ये 45 म्हणतात ना सर सलामत तो पगडी 50. सतीश देठे थांबलाय. सतीश देठेनं वॉच अँड बेटची भूमिका घेतली. सतीश देठेनं गेअर बदलला. महत्वाच्या क्षणाला महत्वाच्या सामन्याला आपल्या संघ मालकांना प्रकाशदादांना पुढे घेऊन जाण्यासाठी सज्ज झाला. सावकर 11चा पठ्या सतीश देठे 12 चेंडू 45 ची भूमिका निभावताना खेळी खेळताना यावेळेस आपण पाहतोय एक सिंगल डायरेक्ट हिटचा प्रयत्न आणि धाबा झाल्या त्या मात्र 50 धाबा आणि खेळतोय 13 चेंडू 46 वरती. तो सतीश देठे 4 धाबा अवघ्या अर्धशतकासाठी वंचित. 7 चेंडू 10 धाब्यांची गरज. लेफ्ट हँडेड बॅटर सचिन माने 6 षटकार लगावलेत. सतीश देठेनं 2 चौकार. अगदी जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. सतीश देठेच्या बॅट मधून आग हुकणारी फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त मॅच. लेफ्ट हँडेड बॅटर आपण पाहतोय. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न स्ट्राईक नसेल. अगदी 6 चेंडू आणि 9 धाब्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे.
सज्ज राहायचे शंभू 11 धावली आणि सह्याद्री सुपरस्टार. यानंतर आपला दोन संघादरम्यान लगेच लढत होईल. मॅच जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. विस्फोटक बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये 13 चेंडू 46, 5 चेंडू 3 धावसंख्येवरती खेळतोय सचिन माने. चला वेळ दौडू नका प्लीज. अद्याप आपल्याला बरेच सामने खेळवायचे, त्याची दखल घ्या. विनंती असेल फास्ट करा. शंभू 11 धावली आणि सह्याद्री सुपरस्टार आपण देखील सज्ज राहायचे. सावकर 11 आणि आपण पाहतोय इथे मात्र सिया 11 यांच्या दरम्यानची लढत. सिया 11 प्रथम बॅटिंग केली, 59 धाबा जमवल्या, 60 धाब्यांचं लक्ष ठेवलं. आता मात्र पिछाडीवरती बॅकफुटवरती 13 चेंडू 46 वरती खेळतोय सतीश देठे. अगदी 5 चेंडू 3 धावसंख्येवरती खेळतोय सचिन माने आणि विस्फोटक बॅटिंग करण्याचा प्रयत्न केला सतीश देठेनं. 6 बॉल 9ची मॅच, 9 धाबा 6 चेंडू. षटक क्रमांक 4 राकेश घाडगे येतोय गोलंदाजीसाठी. राकेश घाडगेचं हे षटक महत्वाचं षटक ठरेल काय? राकेश घाडगे प्रयत्नांती परमेश्वर करतोय. मॅचला येईल का ट्विस्ट? नक्कीच पाहूया. 9 सेकंड वरती अडकलाय तो सतीश देठे 13:46 वरती आणि सचिन माने खेळतोय सेकंड वरती. चला जास्त वेळ दौडू नका प्लीज. गोलंदाज आपल्याला वॉर्निंग येईल. राकेश घाडगे 6 चेंडू 9 धाबा, 9 धाबा 6 चेंडू. गोलंदाज निघालाय. पहिला चेंडू अगदी एक सिंगल येते आणि धाबा झाले त्या 52 रन्स. 52 धाबा 52 रन्स. आता आपण पाहतोय 13 चेंडू 46 धावसंख्येवरती खेळतोय सतीश देठे. जबरदस्त खेळ करताना आपण पाहतोय. कुसखुर्द गावातील हा खेळाडू आज आपल्या संघासाठी खेळताना संघ मालकासाठी 13:46 सतीश देठे. ओहो इथे मात्र आपण पाहतोय जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. जबरदस्त इफर्ट. दोन्ही पंच निर्णय घेत आहेत. कुसखुर्द गावचा खेळाडू आपण पाहतोय सतीश देठे. तर आपण पाहतोय इथे मात्र 13 चेंडू आणि 46 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतोय. चला विनंती असेल, आयोजन कमिटी आम्हाला सूचना करते, आपण त्याची दखल घ्या. सतीश देठे अगदी निराश होताना हताश होताना आपण पाहतोय. मैदानाच्या बाहेर येताना चेंडू आता शिल्लक आहे 4. जिंकण्यासाठी गरज आहे 8 डाब्यांची. अगदी असं वाटलं आपल्या स्पर्धेतील पहिलं अर्धशतक होतंय की काय. निश्चितच आपण पाहतोय सतीश देठे अगदी जबरदस्त पण दिलाय, जबरदस्त कामगिरी केली आहे. सतीश देठेंसाठी टाळ्या होऊन जाऊ दे. अगदी 46 धाब्यांची खेळी केली आहे. महत्वाची खेळी. आता 4 चेंडू 8 डाब्यांची गरज. मैदानाच्या आतमध्ये 8 डाबा 4 चेंडू. वेल प्लेड सतीश देठे. वेल प्लेड सतीश सर. जबरदस्त बॅटिंग, शांत आणि संयमी व्यक्तिमत्व. अगदी पंचांचा सन्मान करताना कोणताही तिथे आक्षेप न घेता आपण या खेळाडूला येताना पाहिलंय. अगदी आपण पाहतोय 4 चेंडू 8 डाबा 4 चेंडू. धाबा झाले त्या 52 52 रन्स. नो डाऊट जबरदस्त आहे पाठ. नेक्स्ट बॉल फुल टॉस वरती फटका खेळलाय. मिसफील्ड होईल. एक सिंगल. दुसरीचा प्रयत्न काय करताय. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाबा आल्यात. आता मात्र आपण पाहतोय 3 चेंडू आणि 6 धाब्यांची गरज. 6 धाबा 3 चेंडू. जबरदस्त मॅच. ट्विस्ट झाले मॅचला. 54 रन्स. लॉस ऑफ 1 विकेट. 3 चेंडू 6 धाबा 6 धाबा 3 चेंडू. अगदी आपण पाहतोय जबरदस्त मॅच. मैदानाच्या आतमध्ये सतीश देठेंनी केलेली मेहनत इथे फळाला येईल काय. सतीश देठेंचा प्रयत्न इथे कंप्लीट होईल काय. यावेळेस फटका खेळलाय आणि MS धोनी स्टाईल
मॅचला मात्र फिनिश केलाय, सामना जिंकलाय सावकर 11 संघानं. विजय संघाचं हार्दिक अभिनंदन, पराभूत संघाचं कौतुक. सिया 11 हार्ड लक म्हणता येईल. अगदी सावकार 11 इथे मात्र रफ अँड टफची मॅच, 3 सामने जिंकलाय, 1 सामना पराभूत झालाय, तो म्हणजे सावकर 11. 4 सामने तुषार सर कंप्लीट झालेत, 3 जिंकलाय, 6 अंक मिळवतोय, 6 पॉइंट आणि 1 सामना गमावलाय. सिया 11 हा सामना गमावतोय. सिया 11चे सामने झाले ते मात्र 3 आणि अगदी आपण पाहतोय 2 जिंकलाय आणि 1 सामना मात्र लॉस झालाय. 46 धाब्यांची खेळी केली सतीश देठे. सतीश देठे ठरलाय प्लेअर ऑफ द मॅच, मॅन ऑफ द मॅच. अगदी या मॅचचा हिरो ठरतोय सतीश देठे. जाऊया मॅन ऑफ द मॅच पारितोषिक देण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये अर्थात तुषार जांभळे सर. थँक्यू. आणि चला मैदानाच्या आतमध्ये चला. बॅटिंग करणारी टीम फलंदाज पाठवा आणि फिल्डिंग करणारी टीम शंभू 11 धावली टीम. चला मैदानाचा ताबा घ्या, वेळ जास्तीचा घेऊ नका. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सतीश देठे यांना देऊया. 46 धावांची एक उत्तुंग खेळी त्यांनी केलेली आहे. प्रकाश दादा जाधव यांच्या संघ मालकीचा संघ सावकर 11 संघ आता क्वालिफायर झालाय. अभिनंदन. लीग स्टेजमध्ये त्यांनी 4 सामने केले, त्याच्यामध्ये 3 सामने त्यांनी जिंकलेले आहेत. 6 पॉईंटसह ते मात्र क्वालिफायर अगदी होताना पाहायला मिळतात. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार सतीश देठे यांना पण देऊया. सतीश देठे आपण या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण विनंती करूया की अशोक दादा कदम यांना विनंती करेन आपण या आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण सतीश देठे यांना देऊया. सतीश देठे खरं तर 4 धाव्यांसाठी अर्धशतक हुकलं, चाहूल लागली होती परंतु बाद झाला आणि त्यानंतर मात्र कुठेतरी पुन्हा एकदा मॅच फसली होती. परंतु तेजस कोकरे गेला मैदानाच्या आतमध्ये, त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. काय सांगाल तेजस कोकरे आणि तुमच्या टीमबद्दल? नाही, तेजस कोकरे तर पहिल्या दिवसापासून फिनिशर म्हणूनच काम करतोय. जेव्हा पण मॅच फसते आम्हाला माहिती आहे की तेजस मारेल म्हणून. तर हॅलो हां, खूप चांगलं. तेजसवर खूप विश्वास आहे की मॅच फसली तरी मारेल. शेवटच्या ओव्हरला कसा बॉल पण थोडा जुना झालेला असतो, फक्त एक कनेक्ट केला की तो जातोच. आणि बॉलिंग अटॅक आमचा खूपच चांगला आहे. 50-60 वर इकडे नितीन वांगडे, संदीप आणि सतीशला थांबवणं जरा अवघड होतं, पण आमच्या बॉलरने चांगली म्हणून टाकली. पहिला सामना तुम्ही खेळत असताना तो पराभूत झाला होता आणि त्यानंतरचे सलगचे 3 मॅचेस तुम्ही जिंकले आणि आता क्वालिफायरच्या वाटेवरती देखील तुम्ही उभे आहात. आणि खरं तर पहिला सामना गमावला होता, त्यानंतर काय रणनीती आखली होती आणि काय तुम्ही सल्ले दिले होते टीमला? नाही, मी टीमला सांगितलं होतं की एकतरी सामना आपण गमवणारच म्हणजे. आणि तो लीग स्टेजमधला जर सामना गमवला ना तर आपल्याला त्याचं म्हणजे ते रिअलाईज होतं की हरल्यानंतर कसं वाटतं. जसं आता साऊथ आफ्रिकेचं झालं की लीगच्या सर्व मॅच जिंकले आणि सेमीला हरले, तर तुम्ही हरल्यानंतर तुम्हाला जे दुःख होतं आणि तुमच्यामधून तो जे बाहेर येतं ना ते नंतरच्या मॅचला येतात. म्हणून लीगमध्ये तुम्ही एखादी मॅच तर हरणार, तुम्हाला चांगली टीम लागली किंवा तुम्ही खराब खेळा, तर तो आमच्यासाठी एक सबक होता आणि तिथून आम्ही चांगलं गेलो. आणि खूपच बॉलिंग, फिल्डिंग आणि बॅटिंग सर्वजण खूप चांगले करतात. थँक्यू सो मच. हे होते सतीश देठे, खुर्द गावचे खेळाडू. खरं तर आयकॉनिक खेळाडू म्हणून सावकर 11 या टीममध्ये घेतात आणि 46 धावांची एक विस्फोटक खेळी त्यांनी साकारली आणि त्या खेळीचा गुणगौरव आपण करूया. सावकर 11 या टीमचा आयकॉन खेळाडू आणि सावकर 11ला धडक आता त्यांनी मारून दिले. अर्थातच क्वालिफायर, अर्थातच टॉप 4 मध्ये ते संघ देखील जाऊन पोहोचलेला आहे. त्या संघाचं आपण हार्दिक अभिनंदन करूया.